कॉलेजचा पहिला दिवस होता. सगळीकडे नवीन चेहरे दिसत होते. नवीन वातावरण. खूप वेगळं वाटत होतं. मनात थोडी भीती आणि उत्सुकता होती. मी वर्गात शांत बसलो होतो, पण माझं लक्ष लागत नव्हतं. तेवढ्यात वर्गाचं दार उघडलं आणि ती हळूच आत आली. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखी वाटली. सगळं काही शांत झाल्यासारखं वाटलं. पांढऱ्या कुर्त्यात ती खूप सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर हलकंसं गोड स्मित होतं. डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. माझ्या मनात काहीतरी वेगळं जाणवलं. ती माझ्या बाजूला येऊन बसली आणि हसत स्वतःची ओळख करून दिली. "हाय, मी स्नेहा," ती म्हणाली. मी थोडा गोंधळलो आणि हसलो. "मी रोहन," एवढंच बोलू शकलो. त्या दिवसाची सुरुवात तिथून झाली. हळूहळू आमचं बोलणं वाढत गेलं. दिवस जात गेले आणि जवळीक वाढली. कॅन्टीनमध्ये एकत्र चहा पिणं, लायब्ररीत शांत बसून अभ्यास करणं, छोट्या छोट्या गप्पा खूप आवडायच्या. तिचं हसणं मला खूप आवडायचं. ती आनंदात असेल तर मीही खुश. ती उदास असेल तर मी अस्वस्थ. मला कळायला लागलं काहीतरी बदलतंय. ही फक्त मैत्री नाही असं वाटत होतं. प्रत्येक रात्री तिचाच विचार येत होता. तिलाही असंच वाटत असेल का? पण मनात एक भीती होती. जर तिने नकार दिला तर काय? ही सुंदर मैत्री तुटली तर काय? हे विचार मला थांबवत होते. एक दिवस पावसात आम्ही अडकलो. कॉलेजच्या गेटजवळ उभे होतो. पाऊस हळूहळू वाढत चालला होता आणि वातावरण खूप शांत होतं. ती हसत म्हणाली, "किती सुंदर पाऊस." मी तिच्याकडे पाहत हसून बोललो, "आज पाऊस जास्त सुंदर वाटतोय." ती काही क्षण शांत राहिली. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी धाडस करून बोलायचं ठरवलं. "स्नेहा, मला काही सांगायचे आहे." ती शांतपणे माझ्याकडे पाहत होती. "तू मला खूप आवडतेस, खरंच. तुझ्यासोबत सगळं छान वाटतं. तुला भेटल्यावर भावना जागल्या." हे बोलून मी शांत झालो. काही क्षण पूर्ण शांतता होती. माझं हृदय थांबल्यासारखं वाटलं. ती हलकसं हसली आणि म्हणाली, "मलाही तसंच वाटतं रोहन." त्या क्षणी सगळं बदलून गेलं. फक्त आम्ही दोघं आणि पाऊस. त्या दिवसानंतर नातं घट्ट झालं. प्रत्येक क्षण खास वाटू लागला. आम्ही एकत्र स्वप्न पाहू लागलो. भविष्यासोबत कल्पना करू लागलो. दिवस जसजसे पुढे जात होते, नातं अजून मजबूत होत गेलं. पण आयुष्यात एक वळण आलं. अंतिम वर्ष सुरू झालं कॉलेजचं. करिअरचा विचार डोक्यात आला. स्नेहाला दुसऱ्या शहरात जावं लागलं. मला इथेच नोकरी मिळाली होती. आम्ही दोघंही शांत बसलो होतो. मनात एकच प्रश्न फिरत होता. हे नातं पुढे कसं टिकणार? एक संध्याकाळ पुन्हा भेटलो आम्ही. त्याच कॉलेज गेटजवळ बसलो होतो, जिथे सगळं सुंदर सुरू झालं होतं. ती हळू आवाजात बोलायला लागली, "रोहन, आपल्याला दूर जावं लागेल." हे ऐकून मन खूप दुखावलं. पण मी स्वतःला सावरलं. खरं प्रेम कधी कमी होत नाही. अंतराने ते अजून मजबूत होतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती हसून मान हलवली. आम्ही एकमेकांना वचन दिलं, संपर्क कधीच तुटू देणार नाही. दिवस गेले आणि ती दूर गेली. आता फक्त कॉल आणि मेसेज होते. कधी वेळ नसायचा, कधी गैरसमज, पण आम्ही प्रयत्न करत राहिलो. कारण प्रेम अजून जिवंत होतं. रात्री तिची खूप आठवण यायची. जुने मेसेज पुन्हा वाचायचो. तिचा आवाज ऐकायला मन आतुर. पण अंतर असूनही नातं टिकत होतं. एक दिवस अचानक तिचा कॉल आला. ती खूप आनंदात बोलत होती, "रोहन, मी परत येतेय आता." तो क्षण खूप खास होता माझ्यासाठी. काही दिवसांनी आम्ही पुन्हा भेटलो. त्याच जागी, जिथे सगळं सुरू झालं होतं. ती माझ्यासमोर हसत उभी होती. मला पुन्हा पहिल्यासारखं वाटलं. मी हसत तिच्याकडे पाहून बोललो, "आजही तसंच वाटतं मला." ती हसली आणि शांतपणे म्हणाली, "काही भावना कधी बदलत नाहीत." त्या दिवशी मला सगळं समजलं. खरं प्रेम कधीच संपत नाही. ते वेळेसोबत अजून वाढतं आणि मनात कायम राहतं. कधी अंतर येतं, अडचणी येतात, पण नातं जर खरं असेल तर ते पुन्हा एकत्र येतं आणि अधिक सुंदर बनतं. तिला भेटल्यावर पहिल्यांदा मनात भावना जागल्या होत्या आणि आजही त्या तितक्याच जिवंत आणि सुंदर आहेत.